नमस्कार मंडळी, मी निलिमा बेर्डे पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आजच्या कार्यक्रमात स्वागत करते. आजच्या अ ट्यूनिट टू विन इट या स्पर्धेत कृती फाउंडेशन आपल्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या तालचक्र या अप्रतिम नृत्याच्या कार्यक्रमाची 2 तिकिटे आपण जिंकू शकता. कसे? अगदी सोपं आहे. तुम्ही आजपर्यंत केलेल्या ब्लड डोनेशन अथवा ऑर्गन डोनेशन बद्दलची माहिती आम्हाला कळवा. ब्लड डोनेशन किती वेळा केले, कुठल्या प्रकारचे ऑर्गन डोनेशन केले आणि तुमचे डिटेल्स आम्हाला 0408144411 या नंबरवर SMS करा. तुम्ही केलेल्या सत्कृत्याची दाद आम्ही देऊ इच्छितो. सर्व SMS मधून सगळ्यात योग्य अशा विजेत्याचं नाव कार्यक्रमाच्या अखेरीस घोषित करण्यात येईल. नंबर पुन्हा एकदा सांगते, 0408144411. तर श्रोते हो, आपण आज एक आत्मपरीक्षणात्मक विषय हाताळणार आहोत. सामाजिक पातळीवर बालक, स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरता, त्यांची सुव्यवस्था करण्याकरता हे कार्य कृती फाउंडेशनने हाती घेऊन त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भारतीयांविषयी प्रेम आणि भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, आपुलकी वाटते. त्याचबरोबर आपण जिथून आलो आहोत त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. याच विचारातून आकाराला आलेल्या औदार्याचे प्रतीक असलेल्या सुप्रतीक म्हणजे कृती फाउंडेशन. हा सच्चा कार्यक्रमाचा हृदयस्पर्शी विषय आहे. देवाला फक्त देवळात न शोधता माणसात सामावलेल्या देवळाला पाहणाऱ्या कृती फाउंडेशन बद्दल अधिक माहिती आपण करून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात एक सुंदर गाणं. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. झाड फुलानी आले बहरून, ऊन पाहिले डोळे उघडून. झाड फुलानी आले बहरून, ऊन पाहिले डोळे उघडून. वर्षाकाळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा. वर्षाकाळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा. काय तुला उपयोग आंधळा, काय तुला उपयोग आंधळा. दीप असून उषाशी, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. तर श्रोते हो, कृती फाउंडेशन ही NGO भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि UAE या देशांमध्येही कार्यरत असून समाजातील गरजूंसाठी आशेचा किरणच नव्हे
तर तेजस्वी प्रकाशाचा झोत ठरले आहे. या संस्थेचं बीज भारतात 2011 साली पेरलं गेलं आणि या बीजाचं रोपटं आणि रोपट्याचा वृक्ष झाला 2014 साली, जेव्हा कृती फाउंडेशनला एनजीओ म्हणून घोषित करण्यात आलं. सामाजिक हितासाठी सुरू असलेली ही एक चळवळच आहे. भारतात प्रस्तुत झालेला प्रत्येक उपक्रम कृती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवकांना स्फूर्तिदायक ठरला आहे. स्थानिक लोकांबरोबर समन्वय साधून हाती घेतलेले हे उपक्रम हजारो गरजू लोकांच्या कामी आले. स्त्री सशक्तीकरण करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांची तयारी करून घेणे असे अनेक उपक्रम कृती फाउंडेशन राबवत आहे. कृती फाउंडेशनची महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्येही कार्यव्यवस्था आहे. तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर हे मदत कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या संस्थेच्या ऑस्ट्रेलियन विभागाच्या हेड ऑफ ऑपरेशन स्वप्ना महाजन आज या इथे आपल्याबरोबर आहेत. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृती फाउंडेशन विषयी अधिक माहिती आपल्या श्रोत्याला आज द्यावी. नमस्कार श्रोते हो. कृती फाउंडेशन आणि कृती वेलफेअरचे ऑस्ट्रेलियामध्ये प्रतिनिधित्व करणे हे मी माझे भाग्य समजते. मागच्या वर्षभरात एकूण 32 उपक्रम सादर करण्यात कृती फाउंडेशन यशस्वी झाले आहे. आमच्या हेल्थ अँड हायजीन रिफॉर्म्सच्या अंतर्गत आकडेवारी मांडायची झाली तर आजवर कृती फाउंडेशनतर्फे मोफत 5,000हून अधिक रुग्णांची हृदयरोग तपासणी केली गेली आहे. आमचे मुख्य उपक्रम 3 विभागांमध्ये राबवले जातात: किड्स एज्युकेशन रिफॉर्म्स, हेल्थ अँड हायजीन रिफॉर्म्स आणि वुमेन्स रिफॉर्म्स फॉर सेल्फ रिलायन्स. किड्स एज्युकेशन रिफॉर्म्सद्वारे मॉडेल शाळांना फॅसिलिटेशन करण्यासाठी कृती फाउंडेशन सतत प्रयत्नशील आहे. पालघर जिल्ह्यातील वळसे येथील दगडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुव्यवस्था केली गेली आहे. या शाळेत आम्ही वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम लावून मुलांना शुद्ध पाण्याची सोय करून दिली आहे. एन्व्हायरमेंट विषयी माहिती मुलांना जाणीव करून देण्यासाठी वसई येथील विद्याविकासिनी आणि नोटरडाम शाळेत रोपांची लागवड करून आम्ही 2014चा वनमहोत्सव साजरा केला. कृती फाउंडेशनने शाळांमध्ये ज्युनियर रेडक्रॉस ग्रुपची स्थापना करण्याचे कार्य सुरू केले आहे. युवा शक्तीचा जास्तीत जास्त वापर देशहितासाठी व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे. हेल्थ अँड हायजीन रिफॉर्म्स फॉर सिनियर सिटीझन अँड किड्सद्वारे मोफत हृदयरोग चिकित्सा आणि मधुमेह तपासणीचे उपक्रम आम्ही राबवतो. शक्य झाल्यास तिथे फ्री औषधही दिली जातात. तब्बल 60 कर्णबधिर रुग्णांना शासनाकडून मोफत श्रवणयंत्रे मिळवून देण्याचं काम आम्ही केलं आहे. आणि तिसरं आहे वुमेन्स रिफॉर्म त्यांच्या सेल्फ रिलायन्ससाठी. महिला सशक्तीकरण हा आमचा आवडता उपक्रम. तनिष्का या संस्थेशी पार्टनरशिप करून कृती फाउंडेशनने स्त्रियांसाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. वुमेन्स एम्पॉवरमेंट प्रोग्राम्स याद्वारे केले जातात. जळगाव जिल्हा कलेक्टर श्री ज्ञानेश्वर राजूरकरद्वारे महाराष्ट्र राज्य शासनानेही कृती फाउंडेशनच्या कामांची नोंद घेतली आहे. महाराष्ट्राचे गव्हर्नर आणि आरोग्य मंत्री महोदयांनी रेडक्रॉस सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय समितीतर्फे आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी 2014 मध्ये कृती फाउंडेशनला आमंत्रित केले होते. आमच्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती आपणास कृती फाउंडेशन इन्कॉर्पोरेटेड या आमच्या फेसबुक पेजवर मिळेल. कृपया या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. चला तर मंडळी, अजून एक अप्रतिम गाणं ऐकूया. असे गाणं की जे आम्हा सर्वांना भावतं, प्रेरित करते, विशेष करून शेखरला. तू
प्रसन्न